नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। तर मित्रांनो, कंबळीला समजलं चक्क आता आबांच्या मृत्यूचं सत्य। तर दुसरीकडे मात्र कंबळी आणि ऋषीला एकत्र पाहून अनिका, कामिनी, रागिनी आता सगळ्या तोंडावरती पडल्यात। तर नयनतारा करणार चक्क आपल्या कंबळीचं औक्षण। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही एकीकडे पाहिलंच असेल की कशा प्रकारे ह्या कामिनीने आपल्या अन्नपूर्णा आजींच्या आजोबांना कशा प्रकारे तिने घराच्या बाहेर नेऊन त्यांचा अपघात घडवून आणला आणि त्यांना गायब पण केलेला आहे। दुसरीकडे त्यांना पूर्ण घरामध्ये शोधत असतात, पण मात्र ते कुठेच सापडत नसतं। त्याच्यामुळे राजन, अन्नपूर्णा आजी सगळे खूप चिंतेत असतात। तर आता त्यांना कळत नसतं की नेमकं काय झालं असेल। आणि तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आपल्या कंबळीने परीक्षेमध्ये पहिला नंबरच नाही तर सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलेलं असतं। आणि हे सगळं पाहून ऋषीला एवढा आनंद झालेला असतो की काही सांगायलाच नको। दुसरीकडे अनिका फेल झाली म्हणून तर सगळेजण खुश असतात, पण अनिका ठरवते की आता काही जरी झाला तरी त्या गावच्या कंबळीला ती सोडणार नाही। पण आता अनिका, कामिनी, रागिनी विरुद्ध सगळ्यात भयंकर पुरावा असतो तो म्हणजे आपल्या बंड्याकडे। आणि पाहिलं तर हा बंड्या ह्यांना सगळ्यांना आतमध्ये म्हणजेच पोलिसांच्या ताब्यात पण देऊ शकतो। पण मात्र आता ऋषीने अजून तसं केलेलं नसतं, कारण की ऋषी म्हणतो की ह्यांना एवढी भयंकर शिक्षा देऊ ना की काही सांगायलाच नको। तर दुसरीकडे आता कंबळी मात्र ठरवते की आता तिचा पहिला नंबर आला, सगळं काय झालं तर ती आता गावाकडे जाईन आणि आता आबांचा आशीर्वाद घेईल। दुसरीकडे अन्नपूर्णा आजींना देखील कंबळी कॉल करून सांगते की मी परीक्षेमध्ये नाही तर अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं। त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी पण प्रचंड खुश होतात आणि म्हणतात की कंबळी तू नाव काढलंस। आणि अन्नपूर्णा आजी का रडतात हे कळाल्याच्या नंतर मात्र कंबळी डायरेक्ट त्यांच्या घराकडे धाव घेते आणि तिला पण समजतं की आजोबा गायब झालेत। त्यावेळेस मात्र कंबळी सगळीकडे आता आजोबांना शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्यावेळेस मात्र सगळ्यांना सत्य समजतं की आजोबांचा अपघात झालाय, आजोबा चक्क आता परत कोमात गेलेत। पण त्याचा अपघात झालेला नसतो, घडवून आणलेला असतो तो ह्या कामिनीने। तर आता अनिका फेल झाली म्हणून आता अनिका एवढी प्रचंड चिडते, एवढी भडकते आणि एवढी तिच्या आईवरती चिडचिड करत असते की काही सांगायलाच नको। तिला असं वाटत असतं की ती फेल झाली तिच्या आईमुळेच, कारण की तिच्या महापूरपणामुळे कंबळी फर्स्ट आली आणि मी फेल झाली। तर आता कंबळीच्या बदला घेण्यासाठी मात्र ही अनिका आता काही प्रयत्न करायला मागे पुढे पाहणार नाही। तर आता तुम्ही पाहिलंच असेल की अन्नपूर्णा आजींच्या मनामध्ये कंबळीबाबतचा जो राग होता तो पण आता पूर्णपणे गायब झालेला आहे। म्हणजेच ते आता पहिल्यासारखे एकत्र आलेले आहेत आणि अन्नपूर्णा आजींनी आता कंबळीला नात पण मानलेला आहे। तर दुसरीकडे आता कंबळी म्हणते की काही जरी झालं तरी आजोबा लवकरच बरे होतील, शुद्धीवरती येतील। पण हा सगळा प्रकार कामिनीने घडून आणलेला असतो, याबाबतची कोणाला काही कानोकान खबर नसते। तर दुसरीकडे आता भयंकर गोष्ट घडत असते ते म्हणजे ऋषीच्या घरात, कारण की ऋषी आणि कंबळीला एकत्र पाहून नयनताराला एवढं वाईट वाटत असतं की काही सांगायलाच नको। नयनताराला वाटत असतं की असं काय करू जेणेकरून ऋषी कंबळीपासून लांब जाईल। पण आता पाहायला गेलं तर ऋषी आणि कंबळी अजूनच जास्त एकमेकांच्या जवळ येत असतात आणि हे पाहून मात्र आता सगळ्यात जास्त टेन्शन येत असतं ते म्हणजे नयनताराला। तर पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आता कंबळीचा पण तिच्यावरचा ताबा सुटतो आणि ती पण ऋषीच्या प्रेमात पडते आणि ऋषी पण कंबळीच्या प्रेमात पडतो। आणि हाच सगळ्यात भयंकर ट्विस्ट आणि टर्न घेऊन येतो मालिकेमध्ये। तर एकीकडे मात्र आता कंबळी जिद्द करत असते की तिला गावाकडे जायचं आणि आबांची भेटच घ्यायची, पण ऋषीला हे सत्य माहीत असते की तिचे आबा ह्या जगात जिवंतच नाही आहेत। पण आता ऋषी काय करू पण शकत नसतो, कारण की ऋषीला माहीत असतं की एक ना एक दिवस कंबळीला हे सत्य समजणारच आहे, त्याच्यामुळे तिला हे सत्य मी सांगू का। पण आता ऋषी ठरवतो की जर मी सत्य सांगितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, पण आता कंबळीला जर स्वतःहून कळालं तर मग ठीक वाटेल तिला, कारण की हा विषय असा आहे की मी जर सांगायला गेलो तर कंबळीला असं वाटेल की मी तिला फसवतोय, मला आधीच माहीत असून पण मी हे सांगू नाही शकलो। तर दुसरीकडे आता अन्नपूर्णा आजी टेन्शनमध्ये असते की आजोबा आता शुद्धीवरती का येत नाहीत, कारण की आता कामिनीने ठरवलेलं असतं की हा म्हातारा जर जिवंत झाला आणि वाचला तर माझं काय खरं नाही, त्याच्यामुळे ह्याला मला पूर्णपणे संपवूनच टाकावं लागेल। आणि हा कामिनीचा सक्का भाऊ असतो, म्हणजेच तुम्ही पाहायला गेलं तर ही कामिनी किती खालच्या थराला जाऊन काय काय करते हे पाहून तुम्हाला पण प्रचंड राग येत असेल। तर दुसरीकडे मात्र ह्या महामूर्ख कामिनीचा अजून पर्दाफाश झाला नाही म्हणून तिची ही नाटकं चालू आहेत, पण ज्या क्षणाला हिचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होईल त्यावेळेस मात्र कामिनीला माहीत नसेल की तिला कोणती आणि काय शिक्षा होईल ते। तर दुसरीकडे अनिका, रागिनी आता दोघेजणी पण टेन्शनमध्ये आलेले असतात की कामिनी अशी गायब कुठं झाली अचानक, कारण की मित्रांनो कामिनीने त्या आजोबांना घेऊन गायब झाली होती हे तुम्ही पाहिलेच असेल। पण दुसरीकडे मात्र आता कामिनी ठरवते की काही जरी झालं तरी मात्र त्या कंबळीला मी सोडणार नाही, कारण की त्या कंबळीचा मला बदला असा घ्यायचा आहे की काही सांगू शकत नाही, कारण की त्या किती प्रयत्न केले त्या कंबळीला ह्या घरातून तोडण्याचे, पण तरी पण फिरून फिरून ती कंबळी शेवटी इथे येतेच आणि माझ्या अनिकाला हरवते। आणि तुम्ही पाहिलं असेल तर कंबळीने फक्त अनिकाला हरवलेलं नसतं तर चांगल्याच प्रकारचं सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि सगळ्यांना वाटत होतं की त्यांच्या घरामध्ये की अनिका पास होईल, त्याच्यानंतर प्रॉपर्टी आपल्याला भेटेल, पण तसं काहीच होणार नाही। उलट ही आता अनिका फेल झाली त्याच्यामुळे प्रॉपर्टी तर तिला भेटू शकतच नाही। तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आपली सरोज म्हणजेच आपली गौरी, तर ती गावाकडे तिला वाटत असते की जर कंबळी आली तर प्रॉब्लेम हाच होईल की तिला आबांच्या मृत्यूचं सत्य समजेल। तर त्यासाठी ती बंड्याला सांगत असते की कंबळीला
येऊन देऊ नको. पण आता बंड्या म्हणतो की मी काहीच करू शकत नाही काकी, कारण की ती ऐकायलाच तयार नाही आहे. आणि कमळी खरंच आता ऐकायला तयार नसते, कारण की कमळीला वाटतं की तिने काही जरी झालं तरी गावाला गेलं पाहिजे आणि आबांची भेटच घेतली पाहिजे. पण आता दुसरीकडे भयंकर गोष्ट अशी घडते की ऋषीच्या घरामध्ये रोहित आणि ऋषीची सारखी भांडणं होत असतात, तुम्ही पाहिलंच असेल. पण आता रोहित आणि ऋषीची भांडणं जरी झाली तरी पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की ऋषीच्या मनामध्ये काय चाललं हे रोहितला चांगलंच समजलेलं असतं. आणि रोहितला पाहिजेला असतो पैसा आणि प्रॉपर्टी, त्यासाठी रोहित हे सगळी कामं करत असतो. तर आता रोहितला वाटत असतं की ऋषीने आणि कमळीने लग्न नाही केलं पाहिजे आणि ही प्रॉपर्टी सगळी माझ्या हातात आली पाहिजे, कारण की जर ती कमळीकडे किती टॅलेंट असतं हे रोहितला समजलेलंच असतं. तर नयनताराला वाटत असतं की काही जरी झालं तरी कमळी आणि ऋषी एकत्र नाही आले पाहिजे. पण नयनताराला ज्या ज्या गोष्टी नको हव्या असतात आता त्या सगळ्या तिच्या आयुष्यात घडणार आहे. म्हणजेच पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आता कमळी देखील ऋषीला तिच्या प्रेमाची कबुली देताना पाहायला भेटेल तुम्हाला. आणि त्यानंतर मग तुम्हाला देखील समजेल की मात्र मग आता कमळी आणि ऋषी जर एकमेकांच्या प्रेमात पडले तर त्यांना कोणच सेपरेट करू शकणार नाही आहे. पण त्यावेळेस मात्र नयनताराचं थोबाड पाण्यासारखं होईल, कारण की नयनतारा प्रयत्न करत असते की कमळी आणि ऋषीला एकमेकांपासून दूर करण्याचं, त्यांना एकमेकांपासून तोडायचं. तर आता काही जरी केलं तरी नयनताराच्या प्रयत्नाला कधी यश येईल असं मला तर वाटत नाहीये. तर आता कमळीच्या युक्तीमुळे आता आजोबा पुढे शुद्धीवरती येताना तुम्हाला पाहायला भेटेल. पण आता त्याहीपेक्षा भयानक गोष्ट की आजोबांना मारण्यासाठी ही कामिनी आणि रागिनी खूप सारे प्रयत्न करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर आता कमळी ठरवते की काही जरी झालं तरी मला गावाकडे गेलंच पाहिजे आणि आबांची भेट पण घेतली पाहिजे. तर त्यावेळेस मात्र राजन काका म्हणत असतात की कमळी एक काम करूया, आपणच सोबत जाऊया आणि तुझ्या आबांची भेट घेऊया आणि परत रिटर्न येऊया, कारण की माझी पण भेट होईल आणि मी पण एकदा जाऊन येईल. पण आता कमळीला हे सगळं बोलल्याच्या नंतर राजन काकांचं बोलणं पटतं. कमळी म्हणते की ठीक आहे चला, तुम्ही माझ्या आईला पण भेटला नाही ना, भेटून पण ये चला, आणि तुमची एवढी दगदग होती तर तुम्हाला 2-4 दिवस जरा आनंद पण होईल. तर आता कमळीसोबत राजन येणार हे सत्य मात्र अजूनपर्यंत गौरीला म्हणजे सरूला काहीच माहीत नसतं. तर निंगी, कमळी आता सगळेजण राजनसोबत आता गावाकडे जायला निघताना तुम्हाला पुढे पाहायला भेटतील. पण त्यावेळेस मात्र मित्रांनो ही कामिनी डाव साधायचं ठरवते आणि म्हणते की त्याच्या अगोदरच ह्या म्हाताऱ्याला मी इथे संपवून टाकते, म्हणजेच राजन माघारी येईपर्यंत त्याचा बाप संपलेला असेल या ठिकाणी. तर आता ह्या कामिनीबद्दल काय बोलावं, ही एवढी क्रूरपणे कशी वागू शकते हेच काही समजत नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आता ज्यावेळेस राजन कमळीसोबत गावाला चाललेला असतो त्यावेळेस मात्र राजनला ते रस्ते, ती वाट, ते सगळं काय आठवायला लागतं. राजन म्हणतो की कमळी तर मला ह्या ठिकाणी घेऊन चालली ज्या ठिकाणी मी माझ्या गौरीला शोधत आलो होतो. पण आता राजनला ज्यावेळेस मात्र हे सत्य समजेल पुढे की तो ज्या गौरीला शोधायला आला होता, त्याच्या मुलीला शोधायला आला होता, ती मुलगी त्याच्यासोबतच आहे आणि दुसरीकडे आता तो ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी त्याची आणि गौरीची भेट होणारच आहे. तर आता कमळीसोबत राजनला पाहिल्याच्या नंतर मात्र सगळ्यात मोठा धक्का बसतो तो म्हणजे आपल्या गौरीला, कारण की तिला ह्या क्षणाची वाट पाहिजे होती, कारण की त्या दोघांना एकत्र पाहण्याची. पण तिला वाटतं की जर कमळीला समजलं की मी तिची म्हणजे सगळ्यांसमोर जर कमळीला आणि राजनला दोघांना पण हे सत्य समजेल की मी कमळीची खरी आहे आणि कमळीला समजेल की हेच खरे तिचे बाबा आहेत, त्याच्यामुळे आपली गौरी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते. आणि राजनला तेवढाच अर्जंट कॉल येतो. राजन म्हणतो की कमळी मी तुझं गाव पाहिलं, गाव तर खूप छान आहेत, पण आबा पण भेटत नाहीत आणि ना तुझी आई पण दिसत आहे. तर तेवढ्याच राजन म्हणतो की कमळी मला जावं लागेल, मी जातो, पण मी नंतर तुला नक्की भेटायला येईल, मी तुला घ्यायला पण येईल आणि नेक्स्ट टाईम तुझ्या आबांना आईंना नक्की भेटेल. तेवढंच मात्र कमळी म्हणते की हो ठीक आहे राजन काका. आणि पुढे जाताना राजनची आणि आपल्या गौरीची भेट होईल. मग त्या भेटीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं रंजक ठरेल. आणि एकीकडे कमळीला हे समजतं की तिचे आबा ह्या जगात जिवंत नाही आहेत. तर आता कमळीसोबत नेमकं काय घडतं पाहणं रंजक ठरेल. तो पण व्हिडिओ पाहिला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.